Problem set 2, question number 2. Which of the following equations is quadratic? खालीलपैकी कोणते इक्वेशन्स क्वाड्रेटिक आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एक्झरसाइज 2.2 मध्ये आपण ह्या अशा टाईपचे इक्वेशन्स 2.2 किंवा 2.1 मध्ये 2.1 मध्ये आपण अशा टाईपचे एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. आपल्याला इक्वेशन दिलं जातं, ते इक्वेशन क्वाड्रेटिक आहे का ते ओळखायला सांगतात. क्वाड्रेटिक इक्वेशन कोणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर हा 2 असतो. हे फर्स्ट इक्वेशन पहा, x² + 2x + 11 = 0. हे इक्वेशन मी क्वाड्रेटिक आहे का ओळखायचं आहे. पण याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे x. इथे x चा पॉवर 2 आहे, इथे x चा पॉवर 1 आहे, इथे x चा पॉवर 0 आहे. म्हणजे x चा हायेस्ट पॉवर 2 आहे. तर मी इथे लिहिल मी in the equation x² + 2x + 11 = 0. X is the only variable and maximum index म्हणजे पॉवर ऑफ x इज 2. असं इक्वेशन ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो, ते क्वाड्रेटिक इक्वेशन असतं. देअरफॉर x² + 2x + 11 = 0 is a quadratic equation. सेकंड घेऊ आपण. हे आहे x² - 2x + 5 = x². x² - 2x + 5 = x². आता याला मी कसं सॉल्व करायचं? x² - 2x + 5 = x². बघा, तुम्हाला माहिती आहे इक्वेशनमध्ये इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म सेम ऑपरेशनमध्ये असेल तर कॅन्सल होत आहे. इथे बा इक्वल टू साईनच्या इकडे +x² आहे, इथे चिन्ह नाही आहे म्हणजे प्लस आहे, +x² आणि इथे पण याला चिन्ह नाही आहे म्हणजे प्लस आहे. हे +x² +x² कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला भेटेल दॅट इज -2x + 5 = 0. आता हे इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे x, पण इथे x चा पॉवर 1 आहे, इथे x चा पॉवर 0 आहे. म्हणजे व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जो आहे तो 2 नाही आहे. मग मी इथे लिहिल इन द इक्वेशन -2x + 5 = 0. X is the only variable but maximum, आता पहा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो किती आहे असे आपल्याला घेणं नसतं. तो 1 नाही आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये. बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ x is not 2. Therefore given equation is not quadratic. हे याच्यात व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 1 आहे आणि हे इक्वेशन मग व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 1 असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणत असतो. तर हे लिनियर इक्वेशन आहे, हे क्वाड्रेटिक नाही आहे. थर्डकडे येऊ आपण. x + 2² = 2x². x + 2² = 2x². सॉल्व करतो मी याला. x + 2² = 2x. आता याचा स्क्वेअर करतो मी. याचा स्क्वेअर कसा करायचा पहा. पहिले ही फर्स्ट टर्म आहे प्लस ही सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर करतात पहिले फर्स्ट टर्मचा स्क्वेअर असतो. फर्स्ट टर्म x आहे, याच्या स्क्वेअरमध्ये 3 टर्म्स असतात. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर, याच्यामध्ये पहिले
याच्या स्क्वेअरमध्ये 3 टर्म असतात. पहिले असतो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, मग इथे प्लस आहे तर प्लस असतं इथे. मग या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची. एक्स इंटू 2x आणि त्याची दुप्पट मग 2x इंटू 2 म्हणजे 4x आणि प्लस या सेकंड टर्मचा स्क्वेअर, हे 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू 2x स्क्वेअर. आता या 2x स्क्वेअरला इकडे घेतो मी, एक्स स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर इकडे मायनस 2x स्क्वेअर होईल, प्लस 4x प्लस 4 इक्वल टू 0. आता ह्या प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर, एक प्लस आहे एक मायनस, एक प्लस एक मायनस असतील सिमिलर टर्म्सची बेरीज वजाबाकी होते. एक प्लस एक मायनस असेल तर मग आपण दोघांचा डिफरन्स घेतो आणि मोठ्याचं साईन देतो. तर हे प्लस आहे एक्स स्क्वेअर आणि हे मायनस आहे 2x स्क्वेअर. तर मग या दोघांचा डिफरन्स घेईल मी. 2x स्क्वेअरमधून एक्स स्क्वेअर गेला म्हणजे एक्स स्क्वेअर राहील, 2x स्क्वेअरमधून एक एक्स स्क्वेअर गेला म्हणजे एक्स स्क्वेअर राहील आणि मोठ्याचं साईन म्हणजे मायनस. हे प्लस 4x प्लस 4 इक्वल टू 0. आता स्क्वेअर टर्म निगेटिव्ह नाही ठेवायची. मी याला एक काम करतो, याला मी मायनसने मल्टिप्लाय करतो. दॅट इज मग याला मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनसने जर इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक टर्मचं साईन चेंज होत आहे. ते लिहायची आवश्यकता नसते, पण डायरेक्ट करू शकतो. याला मी मायनसने मल्टिप्लाय करतो आहे तर ही टर्म मायनसची प्लस होईल, ही प्लसची मायनस होईल, ही प्लसची मायनस होईल. आता पहा याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स आणि इथे एक्सचा पॉवर 2 आहे, इथे एक्सचा पॉवर 1 आहे, इथे एक्सचा पॉवर 0 आहे. म्हणजे या इक्वेशनमध्ये एक्स इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स इज 2. इन इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 इक्वल टू 0. x is the only variable and मॅक्झिमम, हे मॅक्झिममचं शॉर्ट फॉर्म आहे, MAXच्या डोक्यावर M आणि एक टिंब. इंडेक्स म्हणजे पॉवर ऑफ एक्स इज 2. देअरफॉर गिव्हन इक्वेशन लिहितो मी, गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रेटिक. हे असा जो क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज क्वाड्रेटिक, असे एक्झरसाइज 2.1मध्ये पण आहेत ते. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे मुलांना, म्हणजे तुमचं पक्कं होईल. मी आता या सेकंड क्वेश्चनकडे येतो. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे. थर्ड क्वेश्चनकडे येतो मी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. खाली दिलेल्या प्रत्येक इक्वेशनसाठी क्वेश्चन 3 आहे हा, प्रॉब्लेम सेट 2 मधला. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट for each of the following equations. फर्स्ट आहे 2y स्क्वेअर मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0. मुलांना डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणे म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढणे. मग बी, ए आणि सी हे जे असतात क्वाड्रेटिक इक्वेशनच्या स्क्वेअर टर्म, मिडल टर्म आणि कॉन्स्टंट टर्मचे कोएफिशियंट्स. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणे म्हणजे ABC आलं की ते इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला आणावं लागतं, म्हणजे स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0. तर हे दिलेले इक्वेशन जे आहे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. तर हे लिहितो मी 2y स्क्वेअर मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0. तर कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म, जनरल फॉर्म लिहिलाच पाहिजे काही जरुरी नाही. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म आधी इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला, इथे व्हेरिएबल वाय घ्यावं लागेल. AY स्क्वेअर प्लस BY प्लस C इक्वल टू 0, कारण इथे व्हेरिएबल वाय आहे. ते ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालेल. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म वी गेट
ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 2, बी म्हणजे मिडल टर्मचा. आता इथे मिडल टर्मला कोइफिशियंट नाही आहे म्हणजे 1 आहे आणि त्याचं साईन आहे मायनस. मिडल टर्मचा कोइफिशियंट बी असतो, तो आहे -1. आणि सी म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट, तो आहे 2. मग डेल्टाची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ती असते b² - 4ac. इथे बी आहे -1, -1चा होल स्क्वेअर -4 × 2 × 2. -1चा स्क्वेअर 1, -4 × 2 8, 8 × 2 16 आणि 1 - 16 म्हणजे -15. हेली या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. सेकंड इक्वेशन घेऊ आपण, ते आहे 5m² - m = 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायला ABCच्या व्हॅल्यूज पाहिजे आणि ABCच्या व्हॅल्यूजसाठी दिलेलं इक्वेशन हे जनरल फॉर्ममध्ये पाहिजे. इथे हे जे इक्वेशन आपल्याला दिलं आहे हे जनरल फॉर्ममध्ये नाही, याच्यामध्ये एक कॉन्स्टंट टर्म नाही आहे, स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म नाही आहे. ती कॉन्स्टंट टर्म मी ॲड करतो. याला लिहितो मी 5m² - m + 0. 0 ॲड केला मी, कॉन्स्टंट टर्म = 0. आता याला आपण स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करू, म्हणजे जनरल फॉर्मशी कम्पेअर करू. आता हे जे इक्वेशन आपल्याला दिलं आहे याचं जनरल फॉर्म होईल am² + bm + c = 0. त्याच्यामध्ये जर लिहायचं असेल तुम्हाला जनरल फॉर्म, तर am² + bm + c = 0 असं लिहावं लागेल. पण मी स्टँडर्ड फॉर्म काही लिहित नाही पुढे, डायरेक्ट मी विगेट लिहितो. म्हणजे याला जर या इक्वेशनला जर स्टँडर्ड जनरल फॉर्मशी कम्पेअर केलं तर आपल्याला भेटेल ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 5, बी मिडल टर्मचा कोइफिशियंट -1 आहे, इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे, आणि सी म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट, तो आहे 0. मग देअरफॉर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट फॉर्म्युला असतो b² - 4ac = परत -1चा स्क्वेअर -4 × 5 × 0. तर -चा स्क्वेअर + 1चा स्क्वेअर 1, -4 × 5 20, 20 × 0 0. तर 1 - 0 म्हणजे 1. डिस्क्रिमिनंट आला 1. थर्ड इक्वेशन घेतो. √5 x² - x - x √5 -x -√5 = 0. सोल्युशन हे बाय स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे जनरल फॉर्ममध्येच आहे, स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, = 0 आहे. तर मी याला इक्वेशनला लिहून घेतो पहिले. √5 x² - x -√5 = 0. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. आता इथे जनरल फॉर्म लिहायचाच असेल तुम्हाला तर तो जनरल फॉर्म होईल ax² + bx + c = 0. कारण इथे व्हेरिएबल x आहे, तर लिहिलाच पाहिजे, जरुरी नाही. विगेट a = √5, b = इथे पण आता पहा, इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे, इथे पण मिडल टर्मचा कोइफिशियंट जो आहे b, तो आहे -1 आणि c आहे -√5. मग डेल्टाची व्हॅल्यू b² - 4ac फॉर्म्युला असतो. मग इथे बी जो आहे तो आहे -1, परत इथे पण -1च आहे, या गणितामध्ये -1चा होल स्क्वेअर -4, एची व्हॅल्यू आहे √5 आणि सीची व्हॅल्यूसुद्धा आहे -√5 इंटू, आता इथे ब्रॅकेटमध्ये घेतो मी -√5. तर -1चा स्क्वेअर 1, आता इथे पहा मायनस इंटू प्लस, बघा नीट, मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस झाले. परत सांगतो एकदा, मायनस इंटू प्लस आहे, इथे काही नाही आहे म्हणजे मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस. √5 इंटू √5 म्हणजे 5 आणि 5 इंटू 4 म्हणजे 20. √5 इंटू √5 5, 5 इंटू 4 20 म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 21.
आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. क्वेश्चन 4कडे जायचं आहे आपल्याला. आता क्वेश्चन 4 सांगतो आपल्याला, वन ऑफ द रूट्स. हे आपण असं लास्ट जे MCQ होतं त्याच्यामध्ये पण असं एक एक्झाम्पल आपण सोडवलं होतं याच टाईपचं. MCQमध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं, त्याचा एक रूट दिला जातो दोनपैकी, आणि इथे मग स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किंवा मिडल टर्मचा कोएफिशियंट किंवा कॉन्स्टंट कोएफिशियंट के घेतला जातो. इथे मिडल टर्मचा कोएफिशियंट के घेतला आहे. याच्या दोन रूटपैकी एक रूट दिलं जातं, आणि इथे मग एक तर ए स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किंवा बी मिडल टर्मचा कोएफिशियंट किंवा सी कॉन्स्टंट कोएफिशियंट, तिघांपैकी एक के घेतला जातो. त्या केची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगतात. वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + kx - 2 = 0 इज -2. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ह्याच्या दोन रूट्सपैकी वन म्हणजे एक रूट आहे -2, केची व्हॅल्यू काढा. तर वन ऑफ द रूट्स म्हणजे रूट्सपैकी एक ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2x² + kx - 2 = 0 इज -2. फाईंड के. मग काही या गणितामध्ये विशेष नसतं, खूप सोपं असतं. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते लिहायचं आपण. इथे लिहू आपण की -2 इज द रूट ऑफ 2x² + kx - 2 = 0. -2 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. मग एक काम करायचं, हे रूट म्हणजे एक्सची अशी व्हॅल्यू असते जी या इक्वेशनला सॅटिस्फाय करत आहे. म्हणजे ह्या दोन रूट्स असतात आणि त्या एक्सच्या व्हॅल्यूज असतात ज्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असतात. मग आता हे याचं रूट आहे, या इक्वेशनचं रूट म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. मग तुम्ही काय करायचं, हे याचं रूट आहे. मग देअरफॉर पुटिंग x = -2 इन इक्वेशनमध्ये x = -2 ठेवायचं. हे 2 × -2 x² म्हणजे -2चा स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू -2 आहे, प्लस के इंटू पुन्हा एक्स आलं इथे, याची व्हॅल्यू -2 आहे, -2 = 0. एक्सच्या ऐवजी मी एक्सची व्हॅल्यू ठेवली -2. हे 2 होईल इंटू, आता इथे मायनसचा स्क्वेअर प्लस आणि 2चा स्क्वेअर 4. परत ऐका, -चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4. हा स्क्वेअर करतो आहे मी पहिले. हे होईल 4, मग प्लस के इंटू -2 = 0. आता 2 × 4 याचा स्क्वेअर केला मी. या स्टेपमध्ये फक्त मी याचा स्क्वेअर केला, बाकी मी जसं तसं ठेवलं. तर मायनसचा स्क्वेअर प्लस होतो आणि 2चा किंवा -2चा स्क्वेअर 4 होतो. सरळ -2 × -2 मायनस प्लस 2 × 2 4. मग 2 × 4 8, प्लस इंटू मायनस के इंटू 2 2k पुन्हा -2 = 0. आता हे -2k आधी लिहून घेतो आणि 8 - 2 +8 -2 म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे. असं जर असेल तर दोघांची वजाबाकी आणि मोठ्याचं साईन. एक प्लस एक मायनस आहे, तर 8मधून 2 गेले 6 राहिले, आणि मोठ्याचं म्हणजे 8चं साईन प्लस = 0. तर -2k = +6 इकडे घेतो, -6 झालं. मग मायनस कॅन्सल करतो, हे 2k = 6. मग 2ला इकडे घेतो, k = 6/2 आणि देअरफॉर k = 2नी मग याला भागू आपण, 3चा भाग जाईल. हे k = झालं 3. तिथे केची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. हे इम्पॉर्टंट असतात गणित असे, ते आपल्याला MCQमध्ये पण होतं. आता मी येतो 5th क्वेश्चनकडे. 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेले आहे. फ्रेम द इक्वेशन फ्रेम करायचं आहे. मग आता क्वेश्चन 5 घेऊ आपण. 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन. फ्रेम म्हणजे तयार करा द इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 3 गणित आहेत.
प्रत्येक गणितामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन दोन रूट्स दिलेले आहे आणि इक्वेशन फ्रेम करायचं आहे. इक्वेशन फ्रेम करणं म्हणजे इक्वेशन तयार करणं आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे, रूट्स आहेत 10 अँड -10. मग मी आता सोल्युशन घेतो. तुम्हाला माहिती आहे दोन रूट्स दिले असताना क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करणं आहे. x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. आठवत असेल तुम्हाला. आपण काय करू, लेट एक जे रूट आहे त्याला अल्फा म्हणू आणि दुसरं जे रूट आहे त्याला आपण बीटा म्हणू. मग देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल टू 10 प्लस ऑफ -10. म्हणजे 10 प्लस इंटू मायनस मायनस 10 इक्वल टू 0. म्हणजे दोन रूटची सम 0 आली. मग अल्फा इंटू बीटा काढू आपण, ते होईल 10 इंटू -10 प्लस पहिले चिन्हांचा गुणाकार करा, प्लस इंटू मायनस मायनस 10 इंटू 10 100. मग आता नाव द क्वाड्रेटिक इक्वेशन इज तुम्हाला माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचा फॉर्म्युला असतो. एक्स व्हेरिएबल घेतो आपण, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग x² मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0 आहे, आपण काढली आत्ताच, आणि प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -100, म्हणजे प्लस ऑफ -100 इक्वल टू 0. मग x² होईल, इथे मायनस घेतो, मायनस इंटू इथे चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस 0 इंटू एक्स म्हणजे 0 झालं, प्लस इंटू मायनस मायनस 100 इक्वल टू 0. त्या -0 किंवा +0ला काही व्हॅल्यू नसते, त्याला आपण काढून टाकू, म्हणजे झालं दॅट इज रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन झालं तुमचं x² मायनस 100 इक्वल टू 0. तर सेकंड घेतो मी, रूट्स आहेत 1 मायनस 3√5 अँड 1 प्लस 3√5. हे सगळे अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण एक्झरसाइज 2.1 एक्झरसाइज 2.2 मध्ये केलेले आहेत आणि 2.5 पण 2.5 मध्ये हे एक्झाम्पल्स आपण असे सॉल्व केलेले आहेत. रूट्स दिलेले असताना क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करणं आहे. मग लेट अल्फा इक्वल टू 1 मायनस 3√5 अँड बीटा इक्वल टू 1 प्लस 3√5. मग पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन रूटची सम घ्यायची, 1 मायनस 3√5 प्लस 1 प्लस 3√5. ते मायनस 3√5 प्लस 3√5 कॅन्सल झाले आणि 1 प्लस 1 2 झालं. आणि अल्फा इंटू बीटा, आता या दोघांचं प्रॉडक्ट घेऊ आपण, 1 मायनस 3√5 इंटू 1 प्लस 3√5. आता आपल्याकडे बघा फॉर्म्युला आहे, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, किंवा और हे ब्रॅकेट इकडे म्हणजे ज्या दोघांची वजाबाकी त्याच दोघांची सम, किंवा ज्या दोघांची सम त्याच दोघांची वजाबाकी. म्हणजे ह्या दोन संख्या आहे, ए आणि बीचा हा डिफरन्स आहे, हे ए आणि बीची सम आहे, किंवा मग ए आणि बीची सम ए आणि बीचा डिफरन्स. ज्या दोघांचा डिफरन्स त्याच दोघांची सम, किंवा ज्या दोघांची सम त्याच दोघांचा डिफरन्स. तर या दोघांचा असे जे ब्रॅकेट असतात, फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, किंवा फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, यांचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. ज्या दोघांचा डिफरन्स आहे त्याच दोघांची सम आहे. मग अशा ब्रॅकेटचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर, म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस, मग हा ब्रॅकेट पहिले असो की हा ब्रॅकेट पहिले असो, या दोघांचा गुणाकार आपण करतो आहे. हा ब्रॅकेट इक्वल टू हा ब्रॅकेट, किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू हा ब्रॅकेट. तर ह्या एका ब्रॅकेटमध्ये दोघांचा डिफरन्स असेल, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सम असेल, तर प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. आता इथे सेकंड टर्म आहे 3√5, याचा होल स्क्वेअर होईल. 1चा स्क्वेअर 1 मायनस, आता याचा स्क्वेअर मी कसा करतो पहा, पहिले 3चा स्क्वेअर करतो मी 9 इंटू, हे 3 इंटू आहे याला, तर पहिले 3चा स्क्वेअर 9 मग इंटू, मग √5चा स्क्वेअर, √5चा स्क्वेअर असतो 5, मग हे होईल 1 मायनस 9 इंटू 5 म्हणजे 45. मग एक प्लस आहे एक मायनस,
एक प्लस एक मायनस असेल तर दोन संख्यांचा आपण डिफरन्स घेतो. 45मधून एक गेले 44 राहिला आहे, मोठ्याचं साईन मायनस. आता मी दोन रूटची सम काढली, दोन रूटचा प्रॉडक्ट काढला. यांचा प्रॉडक्ट ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसत असतो. आता इथे बा हे जे आहे हे या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये बसते. डिफरन्स पहिले सम नंतर, किंवा हा समवाला ब्रॅकेट पहिले घेतला, समवाला ब्रॅकेट पहिले डिफरन्सवाला. काय असतं, संख्या इकडे तिकडे केल्याने गुणाकार बदलत नाही. 3 गुणिले 5 15च होतात आणि 5 गुणिले 3सुद्धा 15च होतात. तर अशा पद्धतीने हे दोन संख्या दोन ब्रॅकेट मागे पुढे झाल्याने काही फरक पडत नसतो. यांचा प्रॉडक्ट फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर, किंवा प्लसवाला ब्रॅकेट पहिले असेल मायनसवाला मागे असेल तरी यांचं प्रॉडक्ट फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. मग आता नाव द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन रूटची सम आहे तुमची 2, म्हणजे 2 इंटू एक्स आणि प्लस दोन रूटचं प्रॉडक्ट आहे -44. तर हे -44 असे नाही लिहायचे, याला आपल्याला प्लसच्या मागे मायनस नाही लिहिणार तुम्ही, याला ब्रॅकेटमध्ये टाकणार. एक्स स्क्वेअर दॅट इज फायनल उत्तर भेटत आहे मायनस इंटू प्लस इथे काही नाही म्हणजे प्लस आहे, तर मायनस इंटू प्लस मायनस होईल, 2 इंटू एक्स 2x होईल, परत प्लस इंटू मायनस -44 इक्वल टू 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याचे दोन रूट्स असतील 1 - 3√5 1 + 3√5. नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो. ते आहे 0 आणि 7 असे आपल्याला रूट्स दिलेले आहेत, 0 अँड 7, आणि असे हे रूट्स असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. मग लेट अल्फा इक्वल टू 0 अँड बीटा इक्वल टू 7. मग देअरफॉर अल्फा प्लस बीटा घेतो पहिले, 0 + 7 इक्वल टू 7, आणि आता घेतो अल्फा इंटू बीटा 0 इंटू 7, आणि 0 इंटू 7 म्हणजे 0 झालं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ, आपल्याला फॉर्म्युला घेऊ क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा. नाव द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 7 आहे इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 0 आहे इक्वल टू 0. दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस 7 इंटू एक्स 7x प्लस 0 इक्वल टू 0. मग परत दॅट इज या 0ला प्लस 0 मायनस 0ला किंमत नसते, ही टर्म काढून टाकायची, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 7x इक्वल टू 0. हे झालं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. 6th, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स फॉर ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली दिलेल्या प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी रूट्सचं नेचर डिटरमाइन करा. तर 6th क्वेश्चन घेतो आहे मुलांना मी आता. क्वेश्चन 6, डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तुम्हाला माहिती आहे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचं रूट्सचं नेचर आपण त्याच्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून ओळखू शकतो. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स असतात रियल अँड इक्वल. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर रूट्स असतात नॉट रियल. आता बघा यासाठी डिस्क्रिमिनंट म्हणजे मग b² - 4ac म्हणजे ABC आले. ABC आले की मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमचं जनरल फॉर्ममध्ये पाहिजे, स्क्वेअर टर्म मिडल टर्म कॉन्स्टंट इक्वल आहे. मग आता याला आपण लिहू की 3x² - 5x + 7 इक्वल टू 0. त्याला स्टँडर्ड फॉर्मशी म्हणजे जनरल फॉर्मशी कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. तर जनरल फॉर्म लिहायचा असेल तुम्हाला तर तुम्ही लिहू शकता जनरल फॉर्म इथे ax² + bx + c, कारण व्हेरिएबल x आहे तर मग आपल्याला ax² + bx + c = 0 घ्यावं लागेल. पण b इथे नाही लिहिलं तरी चालतो,
जनरल फॉर्मशी कंपेअर करू, कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म, या इक्वेशनला जनरल फॉर्मशी कंपेअर करू, तर वी गेट म्हणजे आपल्याला भेटेल ए इक्वल टू भेटेल स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 3, बी इक्वल टू भेटेल मिडल टर्मचा कोइफिशियंट -5 आणि सी म्हणजे असतो कॉन्स्टंट कोइफिशियंट, तो आहे 7. आता मी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो डेल्टाची, जी आहे b² - 4ac. मग -5चा होल स्क्वेअर -4 × 3 × 7, मायनसचा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर 25 मायनस 7 3s are 21 and 21 4s are 84. एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे दोघांचा डिफरन्स होईल. मग इथे 14मधनं 5 गेले म्हणजे राहिले 9, कॅरी 1 येईल, आणि 8मधून 3 गेले म्हणजे राहील 5, आणि मोठ्याचं साईन म्हणजे मायनस. हिअर इथे बघा डेल्टा जो आहे हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0चा अर्थ होतो निगेटिव्ह, आणि डेल्टा निगेटिव्ह म्हणजे डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असेल तर देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे आपला आन्सर आहे, आर नॉट रिअल. याचे रूट्स जे आहेत हे रिअल नसतील. आता सेकंड घेतो मी. सेकंड दिलेला आहे आपल्याला √3x² + √2x - 2√3 = 0. √3x² - √2x + 2√3 = 0. बघून घेतो एकदा. चुकलं, इथे प्लस हवा आहे आणि इथे मायनस हवा आहे. ते असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, जनरल फॉर्ममध्ये आहे. स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट = 0. त्याच्यामुळे याला कंपेअर करतो मी. पहिल्यांदा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घेतो. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म, म्हणजे मी लिहितो आहे जनरल फॉर्मशी कंपेअर करू, तर वी गेट, मग आपल्याला भेटेल ए स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट √3, बी मिडल टर्मचा कोइफिशियंट √2, सी कॉन्स्टंट कोइफिशियंट -2 √3. मग देअरफॉर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट, फॉर्म्युला आहे b² - 4ac, जे हे होईल मग इक्वल टू बी आहे √2, तर √2चा स्क्वेअर -4 × a म्हणजे √3 × सी आहे -2√3. नीट चिन्हांकडे लक्ष द्यायचं. तर √2चा स्क्वेअर 2 असतो. आता इथे मायनस चिन्हांचा गुणाकार करा पहिले. मायनस इंटू ही जी टर्म आहे ही प्लस आहे, तर मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस, आणि मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस. चिन्हांचा गुणाकार केला. आता याचा गुणाकार करा नंबर्सचा. तर पहिल्यांदा एक काम करा, इरॅशनलचा प्रॉडक्ट घेऊन घ्या. √3 × √3 3 होतील. मग 3 × 2 म्हणजे झाले 6, आणि 6 × 4 म्हणजे झाले 24. मी परत एकदा सांगतो, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, या 3 चिन्हांचा गुणाकार केला. मायनस प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. मग √3 × √3 केले 3, 3 × 2 6, आणि 6 × 4 24, म्हणजे हे झाले 26. मग हिअर डेल्टा जो आहे हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. आणि डिस्क्रिमिनंट जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा रूट्स जे असतात, रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल आहेत, म्हणजे रिअल आहेत म्हणजे आहेत रूट याला, आणि ते अनइक्वल असतात. आता लास्ट एक्झाम्पल घेतो. क्वेश्चन 6 मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे m² - 2m + 1 = 0. m² - 2m + 1 = 0. m²
-2m + 1 = 0. स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट = 0. मग m² - 2m + 1 = 0. Comparing with general form, we get a = 1, b = -2 and c = 1. a स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1, b मिडल टर्मचा कोएफिशियंट -2, c कॉन्स्टंट कोएफिशियंट 1. मग डेल्टाची व्हॅल्यू काढतो. b² - 4ac. तिथे b आहे -2, तर -2चा होल स्क्वेअर -4 × a 1 आहे × c 1 आहे. तर मायनसचा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर 4 मायनस 4 × 1 4, 4 × 1 4. 4 - 4 म्हणजे 0. मग हिअर डेल्टा जो आहे हा 0 आहे. देअरफॉर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन आर, जर डेल्टा 0 असेल तर रूट्स असतात रियल अँड इक्वल. तर अशा पद्धतीने आपण आता 6th एक्झाम्पलपर्यंत आलो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 7th, 8th, 9th वगैरेकडे जाईल.